जे काही त्यांचे प्रस्ताव असतील त्या सगळ्या प्रस्तावांवर विचार करून कॅबिनेट या संदर्भातला योग्य तो निर्णय घेईल। एक नक्की आहे की वॅक्सिनेशन आम्हाला ॲग्रेसिव्हली करायचं आहे आणि मग त्यासाठी वॅक्सिनेशनमध्ये तडजोड नाही, वॅक्सिनेशनसाठी कॉम्प्रोमाइज नाही, हे मात्र तेवढंच खरं आहे आणि त्यामुळं सगळी चर्चा होऊन त्या बाबतीतला अंतिम निर्णय घेतला असतील। या सगळ्यांनी मला असं वाटतं की त्यांनी स्वतःहून पुढे येऊन असं सांगितलं आहे की आम्ही आमच्या लोकांचे लसीकरण करू शकतो। आता सिडको आहे, MMRD आहे, श्रीमंत ऑर्गनायझेशन्स आहेत, त्या लोक ते म्हणतात की आम्ही स्वतः करू शकतो। प्रायव्हेटचे मोठे कॉर्पोरेट क्षेत्रातले लोक आहेत ते म्हणतात आम्ही करू शकतो। मला वाटतं की भरपूर लोक स्वतःहून करू शकतो असं म्हणतात। तर या सगळ्यांची चर्चा कॅबिनेटमध्ये होईल आणि कॅबिनेटमधून अंतिम त्याच्या बाबतीतलं धोरण ठरेल। मग त्याच्यामध्ये एकूण लागणारा खर्च किती येईल तो सांगितला जातो। आपण या सगळ्या गोष्टीचा पूर्ण डिटेल चर्चा होऊन आज उद्यामध्ये या संदर्भातला निर्णय घेतला। अवेलेबिलिटी हा चॅलेंज आहे, प्राईसच्या संदर्भात मी बोललेलो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या संदर्भाने जर म्हटलं तर 1 मेला आता जर वॅक्सिन्स उपलब्धच नसतील तर मग कसं द्यायचं हा प्रश्न सगळ्या राज्यांपुढे येणार आणि त्यामुळं जसं आता कोविशिल्ड आम्हाला सांगितलं टाकलेलं की 20 मेच्या नंतरच बोलावं, कारण त्यांचं जेवढं काही उत्पादन क्षमता आहे त्याची ते सगळे तिकडं देत आहेत किंवा ते आम्हाला देऊ शकणार नाहीत आज असं तरी आपल्याला त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळं मला वाटतं या सगळ्या झालेल्या बाबींच्या अनुषंगाने म्हणजे मला सांगायला मनातून आनंद आहे की आजच्या या क्षणाला, कारण आम्ही दररोजचं मॉनिटर करतो की वॅक्सिन किती झालं, तर या क्षणाला वॅक्सिन्स आम्ही जे काही दिलेले आहेत ते 1,50,02,401 हे अगदी रिअल टाईम डेटा ज्याला म्हणू आपण, म्हणजे 1.5 कोटी क्रॉस झाल्याचं एक समाधान मी या निमित्ताने निश्चित प्रकारे व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आमच्या हेल्थ कर्मचारी आणि सर्व लोकांना आणि जनतेला सुद्धा आभार मानेन। मला एवढंच सांगायचं की वॅक्सिनेशन हा आपल्याला सध्याच्या वाढत असलेल्या संख्येच्या संदर्भाने सगळ्यात रामबाण उपाय आहे। जे देश आज कोरोनापासून मुक्त झालेत किंवा आता कोरोनापासून भयमुक्त झालेत मी म्हणेल, मग इस्रायल असेल, UK असेल, ज्यामध्ये आता तुम्हाला हार्डली डेथ रेट आहेत, हार्डली काही आहेत आणि पॉझिटिव्ह पण नाही आहेत, त्याचं कारण एकच आहे की त्यांनी मोठ्या पद्धतीनं वॅक्सिनेशन कंप्लीट केलं। आज US मध्ये सुद्धा 60% वर लोकांना वॅक्सिनेशन केलं आहे, त्याचबरोबर UK मध्ये झालं आहे, इस्रायलनी 100% केलं आहे आणि म्हणून या सगळ्यांचा आपण नक्कीच केस स्टडीज जर बघितलं तर आपणही वॅक्सिनेशनवर भर देणं काळाची गरज आहे। त्या अनुषंगाने आम्ही करतोय। इम्पोर्ट करण्याच्या संदर्भात सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे झालेली जी काही VC आहे त्याच्यामध्ये इम्पोर्ट करायला राज्य शासनाला अधिकार देण्यात आलेले आहेत आणि म्हणून आम्ही जो काही पॉलिसी डिसिजन कॅबिनेटमध्ये होईल त्यानंतर इम्पोर्ट करून त्यांच्याशी निगोशिएट करून सुद्धा कशा पद्धतीनं काही रेट्स ठरवता येतील याही बाबतीत आम्ही निश्चित प्रकारे प्रयत्नशील आहोत। आणि म्हणून आता जे काही वॅक्सिन्स येत आहेत एक नक्कीच आहे की 45च्या पुढचं जे वॅक्सिनेशन आहे ते या क्षणाला पाहिजे त्या गतीनं अजूनही सुरू नाही आहे। जरूर आम्ही 5-5.5 लाख काल केला असेल, परंतु आज आमच्याजवळ किती उपलब्ध आहेत? 8 लाख आहेत की जे आमच्यासाठी 2 दिवस किंवा 1 दिवसाचा 2 दिवसाचा स्टॉक आहे आणि त्यामुळे स्टॉक कमी असला की मग बऱ्याचदा अनेक वॅक्सिन सेंटर्सवर वॅक्सिन्स उपलब्ध नसतात, हा सगळ्यात त्यातला महत्त्वाचा भाग असतो। त्यामुळं जरा आणखीन वॅक्सिन्स वाढवून द्यावं एवढंच करून आपल्या राज्य शासनाला मोटिवेट करण्याचं काम आणि सगळ्या हेल्थ डिपार्टमेंटला मोटिवेट करण्याचं काम केंद्र शासनाच्या जरा वाढीव वॅक्सिनेशनच्या पुरवठ्याने करावं एवढीच माझी केंद्राला नम्रतेची हात जोडून विनंती। इस संदर्भ में आप लोगों ने आखिरी फैसले तक आप लोग पहुंच चुके हैं? मैं ये बहुत स्पष्टता से कह रहा हूँ कि जो ओरली जो चर्चा होती है वो ओरली होती है। चर्चा ज़रूर ऐसी हुई है कि भाई वैक्सीनेशन हमें बहुत एग्रेसिवली 18 से 44 की करना है, लेकिन उसका जो प्रस्ताव है वो प्रस्ताव अभी आरोग्य विभाग यानी स्वास्थ्य विभाग लेके जा रहा है और उस पर पूरी तरह से चर्चा होगी और उस पर डिसीजन अमल होगा कि सही में इकोनॉमिकली वेकर सेक्शन के लिए देना सिर्फ ज़रूरी है, मध्यम वर्ग के लिए देना ज़रूरी है,
या एफ्लुएंट क्लास जिसको बोलते हैं या कॉरपोरेट सेक्टर जो है, वो कई लोग तो ऐसा बोल रहे हैं कि हम हमारे वैक्सीन हमारे तरफ से खुद करेंगे। मुझे लगता है कि ये सभी जो मुद्दे हैं वो बहुत डिटेल में कैबिनेट में चर्चा होके उसकी अंतिम पॉलिसी तय होगी। सर, कांग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी ने आज काफी शॉर्टेज है काफी चीजों का, काफी शॉर्टेज है कई सारी चीजों का, तो क्या ग्लोबल टेंडरिंग सिस्टम से हम कुछ चीजें लेंगे या सिर्फ सेंटर पे डिपेंडेंसी होगी या सिर्फ स्टेट में लेंगे? देखिए, कुछ चीज़ें ऐसे हैं जैसा ऑक्सीजन है, ये ऑक्सीजन अभी राज्य में जितना उत्पादित होता है वो हम 100% कोविड पेशेंट के लिए इस्तेमाल कर रहे हैं। जैसा 1250 टन उत्पादित होता है वो हम 100% मेडिकल एजुकेट पेशेंट के लिए मेडिसिन ऑक्सीजन बोल के हम ले रहे हैं। उसके अलावा अभी 300-350 टन हमारे को गवर्नमेंट ऑफ इंडिया ने एलोकेशन दिया है। जहाँ जहाँ से एलोकेशन दिया है वहाँ पर से हम टैंकर्स भेज के वो ऑक्सीजन मंगवाने का काम हम कर रहे हैं और वो बहुत स्मूथली हम कर रहे हैं। जितनी डिमांड है उतना सप्लाई हम आज कर रहे हैं। लेकिन एक ज़रूर है कि और अगर बढ़ते हैं तो हमने इसलिए ग्लोबल टेंडर या ग्लोबल एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट हमने जारी किया है, यानी उसका इशू किया है। वो पेपर्स में भी आया है इंटरनेशनल लेवल पे, और उसमें हम 5 चीज़ों की मांग की है। नंबर 1 ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर्स, वो करीबन हम 40,000 ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर्स हम खरीदना चाहते हैं। 132 हम उसका क्या बोलते हैं कि SPA प्लांट्स, PSA प्लांट्स, प्रेशर स्विंग एड्जॉर्प्शन ऑक्सीजन जनरेटर प्लांट हम 132 खरीदना चाहते हैं। करीबन 25,000 मेट्रिक टन्स हम ऑक्सीजन, लिक्विड ऑक्सीजन हम ग्लोबल टेंडर से या बाहर देशों से हम खरीदना चाहते हैं। और रेमडेसिविर 10 लाख वाइल्स हम बाहर से खरीदना चाहते हैं। और रहा सवाल ऑक्सीजन स्टोरेज के लिए, उसको हम ISO स्टोरेज कहते हैं। हर हमारे 6 डिवीजन्स है अलग अलग, वह 6 डिवीज़न में स्टोरेज के लिए एक बफर स्टॉक बोल के हम ऑक्सीजन स्टोरेज के लिए भी कुछ 10-15 ऑक्सीजन स्टोरेज के टैंक्स भी हमने उस एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट में लिखा है और पेपर में दिया गया है। 3-4 दिन की अवधि उसको दी गई है। देखना है कि क्या क्या रेट्स आएंगे, और जो भी रेट्स आएंगे हमने एम्पावर कमेटी की है, जैसा कि फाइनेंस सेक्रेटरी उसके चीफ है और अन्य 4-5 लोग सेक्रेटरीज उसमें हैं। उन्होंने टेंडर रिलैक्सेशन करने की कंडीशंस को रिलैक्स करने का काम हो या फाइनेंशियल डिसीजंस लेने का काम हो, वो ये सब कमेटी करेंगी। इसकी वजह इतनी है कि जल्दी से जल्दी डिसीजन हो, इसलिए ये एम्पावर कमिटी हमने की है। ठीक है। एक नक्कीच आहे की लसीकरण हे जे काही केलं जाईल 18 ते 44 हे संपूर्ण त्यांचं जे ITचं डिजिटल मॉडेल आहे कोविन नावाचं, त्याच्यावरच केलं जाणार आहे। त्यामुळं डायरेक्ट तुम्ही जाऊन त्या ठिकाणी लसीकरणाला सेंटरला जाऊन लसीकरण केलं जाणार नाही। तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करावं लागेल आणि ऑनलाईन बुकिंग तुमचं ॲक्सेप्ट झाल्यानंतर तुम्हाला टाईम स्लॉटप्रमाणे तुम्हाला जावं लागेल। त्यामुळे झुंबड करू नका। अजून अवेलेबल नाही आहे, जरूर आपल्याला करायचं आहे परंतु अवेलेबल नाही आहे, खरेदी करायचं आहे तरी अवेलेबल नाही आहे। आणि त्यामुळं अवेलेबिलिटीच्या संदर्भाने निर्णय जोपर्यंत हे उत्पादक लोक घेत नाहीत आणि जोपर्यंत आपला निर्णय त्या अनुषंगाने घेत नाहीत आपण, तोपर्यंतची अडचण आहे। त्यामुळं घिसडघाई करू नका। सर्वच राज्यांमध्ये 1 मेला लगेच सुरू होईल हा अजून माझ्या समोर प्रश्नचिन्ह यासाठी वाटतो की अवेलेबिलिटीचा मोठा प्रश्न आहे। आपण पैसे खर्च करू शकतो राज्याच्या वतीनं, परंतु अवेलेबल करून देणारे जे लोक आहेत त्यांच्याजवळ आज त्यांनी होकारार्थी उत्तर लगेच 1 मेला आम्ही एवढे वॉइस देऊ असं अद्याप सांगितलेलं नाही। आपण पत्र दिलेत परंतु आपण पाठपुरावा करतोय, परंतु अजून त्याचा रिस्पॉन्स तसा नाही आहे। त्यामुळे जसा रिस्पॉन्स येईल आणि जसं कॅबिनेटमध्ये पॉलिसी ठरेल त्या पद्धतीनं कार्यवाही केली जाईल। सर, माझा प्रश्न आहे की सर, पहिल्या लाटेनंतर दुसरा आता जी लाट आलेली आहे त्यासाठी राज्य सरकारने कशा पद्धतीने तयारी केलेली आहे, किती बेड्स वाढवण्यात आलेले आहेत, थोडंसं सर डेटा जर दिला तर। हे बघा, सर्व कलेक्टर्सला बेड्स वाढवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। एव्हरी कलेक्टर त्यांनी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये बेड वाढवाव्यात। गव्हर्नमेंट हॉस्पिटल फुल झाले असतील तर कुठलेही प्रायव्हेट मोठे मंगल कार्यालय घ्यावेत, तिथे आपण ऑक्सिजनचे बेड्स वाढवावेत।
काल मी स्वतः सांगेल की जालन्यामध्ये आम्ही एक त्या ठिकाणी अग्रेसन भवन नावाचं एक भवन आहे, त्या ठिकाणी आम्ही 100 बेडेडचं केलं आणि 10चं ICU केलं. एक ॲडिशनल फॅसिलिटी गव्हर्मेंट च्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला अजून एक झाली. तसं प्रत्येक जिल्ह्यात होत आहेत आणि अगदी सुस्पष्ट सूचना आहेत की बेड्स वाढवल्याच पाहिजेत, त्याच्यात काही कुठे तडजोड नको, त्याला लागणारं मनुष्यबळ दिलंच पाहिजे, त्याच्यासाठी तडजोड नको. गरज पडत असेल BAMS, गरज पडत असेल BHMS, गरज पडत असेल तर सगळ्या नर्सला वॉक इन इंटरव्ह्यू देऊन पटकन नेमणुका द्यायच्या, त्यांच्या टेक्निशियन्सला नेमणुका द्यायच्या. मनुष्यबळात कुठेही अडचण येता कामा नये, बेड्समध्ये अडचण येता कामा नये आणि मेडिसिन्समध्ये अडचण येता कामा नये. काल मला काही समजलं की बऱ्याच लोकांना असं वाटत असेल, पण डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला कोविड रिलेटेड सगळे बेड्स, सगळे मेडिसिन्स उपलब्ध असलेच पाहिजे, हे आत्तासुद्धा मी VCवर सांगितलं आणि ती जबाबदारी सर्व आरोग्य विभागाने घेतलेली आहे. निश्चित प्रकारे रेमडेसिवीरची एक थोडी मारामार आहे, परंतु फ्लॅविपिरावीर असेल किंवा तुम्हाला दररोजच्या ट्रीटमेंटसाठी लागणारे तुमचे अँटीबायोटिक्स असतील, अँटीकॉइग्लंट्स असतील किंवा स्टिरॉइड्स असतील, ह्या ज्या काही गोष्टी लागतात ह्या 100% प्रत्येक हॉस्पिटलला गव्हर्नमेंटच्या उपलब्ध आहेत. प्रायव्हेटने आपापल्या स्तरावर उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, मार्केटमध्ये ते उपलब्ध आहेत. BPCL केसेस ह्या 6,74,000 आहेत आणि मला यात एक समाधानाची बाब सांगितली पाहिजे की काल डिस्चार्ज झालेला जो आकडा आहे तो 71,786 आहे आणि त्यामुळे एक मोठा डिस्चार्ज झाला आहे आणि त्यामुळे रिकव्हरी रेटसुद्धा 3% वाढला, जो 81 वरून आता 83.5पर्यंत त्या ठिकाणी रिकव्हरी रेट गेलेला आहे. कालचा आकडा हा नेहमी आपण 60-70 हजाराच्या 70 हजाराच्या दरम्यान बघत होतो, 48,700 आहे. त्यामुळे काल कमी झाला. आपण अपेक्षा करूया की एक पीक आता येऊन खालीच आता आकडे जावेत, अशी अपेक्षा निश्चित प्रकारे करूया आणि तशी आशा आपण निश्चित प्रकारे करूया. मला सर्वात महत्त्वाचं हे सांगायचं आहे की काल महाराष्ट्राने देशाच्या सर्व राज्यांच्या तुलनेमध्ये आणि महाराष्ट्राचाही स्वतःचा रेकॉर्ड ब्रेक करण्याचं काम म्हणजेच 5,34,372 एवढे काल लसीकरणाच्या केसेस केल्या. मला हेच सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये 8 लाख करण्याची कॅपॅसिटी आहे. तेवढे जर आपल्याला देऊन दाखवले तर आपण ते एका दिवसात तेवढे करू शकतो, पण त्यासाठी जॉग्राफिकल डिस्टन्स मोठा असल्यामुळं त्याचे जर एक आठवड्याचा साठा असेल तर आपण ते 4,193 एवढ्या सेंटर्सवर पसरवू शकतो आणि त्यातून 8 लाख केसेस रोज करू शकतो. परंतु जे काही असेल काल आपण उच्चांक केलेला आहे 5,34,372चा आणि मला सांगायला आनंद आहे की महाराष्ट्राने आज 1,50,00,000 म्हणजे 1.5 कोटी लोकांना लसीकरण केलेलं आहे. त्यामुळं हा सुद्धा देशामध्ये आपलं वॅक्सिनेशनमध्ये आपलं नंबर 1ला राज्य आहे आणि 1.5 कोटीचा आकडा आज क्रॉस होतोय. हे नक्कीच मला आपल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून एक अभिनंदनीय बाब या ठिकाणी सांगायची आहे आणि त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांच्या या सगळ्या अथक प्रयत्नातूनच या संपूर्ण गोष्टी त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकल्या. यामध्ये डॉक्टर्स असतील, स्टाफ नर्स असतील, काम करणारे सर्व आमचे आरोग्य विभागाचे कर्मचारी असतील. यामध्ये वॅक्सिनेशनमध्ये सुद्धा सांगायचा मुद्दा हा आहे की आपण 2% पेक्षा कमी वेस्टेज असणारं राज्य देशामध्ये महाराष्ट्रचं आहे आणि त्यामुळे सुद्धा ती सुद्धा एक अत्यंत जमेची बाजू आहे. आम्ही आज आत्ताच डॉक्टर शिंगणे असतील, मी असेल आणि आमच्या FDA आणि हेल्थ डिपार्टमेंटच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक आम्ही दररोज घेतो 10 ते 12पर्यंत आणि त्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आम्ही ठरवण्यात आलेल्या आहेत. दररोज ज्या महत्त्वाच्या 2 बाबी आहेत ज्या लोकांना ज्यांचं लक्ष आहे की ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर याचं लोकांना प्रमाण कळायला हवं की त्यांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये किती मिळालेले आहे.
त्यामुळं त्याचं दररोजचं बुलेटिन आणि त्याचं दररोजचं वेबसाईटवर टाकण्याचं काम हे निश्चित प्रकारे हेल्थ डिपार्टमेंट आणि FDA डिपार्टमेंटच्या वतीनंही केलं जाईल आणि माझ्या स्वतःच्याही फेसबुक आणि सगळ्या ह्याच्यावर जसं आम्ही रोजचे आकडे टाकतो त्या पद्धतीनं ते सुद्धा दररोजचं ट्विटर आणि संपूर्ण सोशल मीडियामध्ये या बाबी लोकांना स्पष्ट केल्या जातील, जेणेकरून लोकांना कळावं की त्यांच्या जिल्ह्यामध्ये रेमडेसिवीर किती आलेलं आहे, त्यांच्या जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन किती आलेलं आहे, हे पारदर्शकपणे सगळ्यांना कळावं. या दृष्टिकोनातून दररोजचं इन आणि आऊट काय जे असेल ते कळवण्याचं काम आम्ही निश्चित प्रकारे करणार आहोत आणि आज संध्याकाळपासून त्याची सुरुवात होणार आहे. तर साधारणपणे आम्ही मी जसं म्हणालो की महाराष्ट्रामध्ये 6 ठिकाणी ऑक्सिजन गॅस निर्माण होतो. आता तो गॅस त्याला बॉटलिंग प्लॅन्ट टाकायचं म्हटलं तर वेळ लागेल, म्हणून त्याच ठिकाणी आपण जर का हॉस्पिटल बेड्स टाकले आणि हॉस्पिटल निर्माण केलं तर बरं होईल. तर त्याचं पहिलं उदाहरण हे JSW जे काही आपला स्टील प्लॅन्ट आहे पेनमध्ये, अगदीच स्पेसिफिक गावाचं नाव सांगितलं तर दोलवी या ठिकाणी पेनमध्ये जे आहे त्या ठिकाणी एकूण 300 बेडेडचं ऑक्सिजन निर्माण होऊ शकतं आणि हळूहळू एक्सपांड करता येईल. पण 100 बेडेडचं त्या ठिकाणी हॉस्पिटल टाकण्याची कार्यवाही कलेक्टरच्या नियंत्रणाखाली सुरू केलेली आहे. JSW त्याला सगळं मदत करत आहे. हा झाला एक ॲडिशनल विषय. ऑक्सिजनच्या संदर्भात आम्ही एवढ्यावर थांबलेलो नाही, तर ऑक्सिजनला ग्लोबल टेंडर काढण्याचा जो निर्णय झाला होता त्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि त्याची प्रक्रिया पूर्ण करून ग्लोबल टेंडर इश्यू झालेलं आहे. त्यामुळं ग्लोबल टेंडरमध्ये अनेक देशातून आपल्याला 5 आयटम्स आपण ग्लोबल टेंडरमध्ये मागणी केलेली आहे. पहिलं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर इक्विपमेंट, दुसरं PSA प्लॅन्ट ज्याचा मी उल्लेख करतो की PSA प्लॅन्ट हे सुद्धा मोठ्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणावरून मागवत आहोत. त्यामुळं जवळजवळ आपल्याला जर अगदी स्पेसिफिक सांगायचं म्हटलं तर 132 PSA प्लॅन्ट आपण ग्लोबल टेंडरमधून मागत आहोत. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर 40,000 आपण ग्लोबल टेंडरमध्ये मागत आहोत. 27 ऑक्सिजन ISO प्लॅन्ट टँक ज्याला म्हणू आपण की जे स्टोरेजसाठी फक्त स्टोरेजसाठी असतील. डिव्हिजनल हेडक्वार्टरला जरी आपण ठेवले तरीसुद्धा त्याचा खूप मोठा उपयोग एक बफर स्टॉक करण्याच्या दृष्टिकोनातून ते आपण मागवत आहोत. 25,000 मेट्रिक टन ऑक्सिजन लिक्विड ऑक्सिजन ते सुद्धा आपण त्या ठिकाणी मागणी करत आहोत. आणि रेमडेसिवीरचं इंजेक्शन्स हे 10 लाख नग म्हणजे 10 लाख वाईल्स आपण त्या ठिकाणी मागवत आहोत. तर अशा पद्धतीनं ह्या ग्लोबल टेंडर इश्यू झालेलं आहे. आपण त्याचा 3च दिवसाचा कालावधी दिलेला आहे. त्या अनुषंगाने लवकर कसे निर्णय होता येईल या बाबतीत ही एम्पावर्ड कमिटी जी आहे त्यांना पूर्ण अधिकार दिलेले आहेत. टेंडर्समधल्या काही अटी शर्ती रिलॅक्सेशन करून आपण लवकर निर्णय हे घ्यावेत अशा स्वरूपाचा हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. याला आपण टेंडर पण म्हणू शकतो किंवा याला आपण एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट सुद्धा म्हणू शकतो की आम्हाला हे पाहिजे, तुम्ही आम्हाला कोट करा काय तुम्हाला तुमचे रेट्स असतील तर त्याला आपण एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट EOI हा जो आहे तो आम्ही इश्यू करण्यात आलेला आहे, हेही मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे. रेमडेसिवीरच्या हद्दीपर्यंत मला एक सांगायचं आहे की रेमडेसिवीर केंद्र सरकारने जे 2,59,60,000 जे काही आपल्याला राज्याला कोटा दिला होता त्यामध्ये वाढ करून 4,37,000 एवढा जो कोटा दिलेला आहे त्यामुळं थोडा रिलीफ मिळालेला आहे. मी म्हणणार नाही पूर्ण रिलीफ मिळाला आहे, कारण दररोजचं आपली मागणी वाढत असलेल्या संख्येच्या दृष्टिकोनातून 60,000 आहे. पण आपल्याला ते 26,000वरून आता कुठेतरी आपण 40,000च्या दरम्यान आलेलो आहे. रिलीफ नक्की मिळाला आहे, परंतु पूर्ण आपल्याला समाधान प्रत्येक रेमडेसिवीर वापरच्या गरज असणाऱ्या पेशंटला सगळ्यांना 100% समाधान करताच येईल असं नाही. पण याचा अर्थ हाही आहे की रेमडेसिवीरचा सुद्धा वापर अत्यंत ज्युडिशियसली करणं गरजेचं आहे. गरजेचे असतील त्याच लोकांना रेमडेसिवीर द्यावं. अननेसेसरली रेमडेसिवीर देण्याचे परिणामसुद्धा पोस्ट कोविड खूप भयानक असतात. याचंही पेपर्स अनेक उदाहरणांवरून त्या ठिकाणी लक्षात आलेले आहे. त्यामुळं एक आहे की त्याचा वापर फार ज्युडिशियसली होण्याची गरज आहे, एवढं मी या निमित्ताने सांगेन. आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तो वॅक्सिनेशनचा. तर वॅक्सिनेशनच्या संदर्भात
मी जसं सांगितलं की 1.5 कोटी वॅक्सिनेशन आपण आत्ता केले आणि जवळजवळ 5,34,722 काल आपण वॅक्सिनेशन केले. हे दोन्ही आकडे फार महत्त्वाचे आहेत. आणि आता मला एवढंच सांगायचं आहे की 1 मेची वाट सगळेजण पाहत आहेत. 1 मेची वाट पाहत आहेत, ज्यामध्ये 18 वर्षाच्या तरुण मुलांपासून तर 44 वर्षाच्या लोकांपर्यंतचं वॅक्सिनेशन स्टेटची जबाबदारी म्हणून राज्य शासनाने सांगितलं. आपण ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार आहोत. आपलं कॅबिनेटला त्याची नोटसुद्धा आमच्या विभागाच्या वतीनं तयार करून आम्ही पाठवलेली आहे. कॅबिनेट आज होईल, उद्या होईल, त्यावेळेस त्यामध्ये चर्चा होऊन योग्य तो निर्णय निश्चित प्रकारे त्या संदर्भातला होईल. यात आम्ही नक्कीच म्हणतो आहोत की आपल्या सगळ्या जवळजवळ 5,71,00,000 लोक हे 18 ते 44 वयोगटातले आहेत. आणि या वयोगटातल्या लोकांना जर आपल्याला 2 वॅक्सिनचे डोसेस द्यायचे असतील तर आपल्याला 12 कोटीच्या दरम्यान वॅक्सिन्स लागणार आहेत, डोसेस लागणार आहेत. आणि त्यामुळं त्याचा खर्च जवळजवळ 7,500 कोटीच्या वर जाईल. प्रश्न एवढाच आहे की आता आपल्याला सगळ्यांना फ्री द्यायचं का आपल्याला इकॉनॉमिकली वीकर सेक्शन किंवा आर्थिक दुर्बल घटकांना फ्री द्यायचं? या सगळ्या संदर्भातला जो निर्णय आहे तो आता कॅबिनेटमध्ये घेतला जाईल. आमच्या विभागाच्या वतीनं आम्ही नोट पुटअप केलेली आहे. वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. फ्री दिलं तर असा खर्च होईल, कमी दिलं तर असं होईल, वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. कॅबिनेटमध्ये सविस्तर चर्चा होऊन कॅबिनेटमधला निर्णय अंतिम माननीय मुख्यमंत्री त्याबाबतचा जाहीर करतील. तर या सगळ्या गोष्टी जरी काही असल्या तरीसुद्धा अवेलेबिलिटी हा सगळ्यात मोठा चॅलेंजिंग विषय आहे. जरी प्रत्येक राज्य तयार असेल, विकत घ्यायलाही तयार असेल, पैसे खर्च करायलाही तयार असेल, तरीसुद्धा अवेलेबिलिटी हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. आणि म्हणून माझ्यासारख्याला प्रश्नचिन्ह आहे की आम्ही खरेदी करायला तयार आहेत, परंतु आज अनेक लोक, आता डॉक्टर व्यास यांचं जे आमचे प्रधान सचिव आहेत आरोग्य विभागाचे, त्यांनी पत्र लिहिले, सिरमला पत्र लिहिले कोविशिल्डसाठी, भारत बायोटेकला पत्र लिहिले कोवॅक्सिनसाठी, परंतु त्या पत्रांचे कुठले रिप्लाय अजून आलेले नाही. 2 दिवस झाले. आणि त्यामुळं आम्ही वाट बघतोय की त्यांना आम्ही स्पष्ट सांगितलं की आम्हाला 12 कोटी डोसेस पाहिजेत, तुम्ही हे देणार का, तुमचा शेड्यूल कसा असेल, तुम्ही किती रुपयात देणार आणि त्या पद्धतीने आम्ही कसं पेमेंट करायचं, या सगळ्या गोष्टींचं पत्र मी तुम्हाला आजही म्हटलं तरी प्रेसला आता दाखवू शकतो की त्या पद्धतीनं ते सगळं त्या ठिकाणी पत्र आपण दिलेलं आहे. त्यामुळे ह्या पत्राचं मागणीचा अर्थच एवढा आहे की या पत्राच्या माध्यमातून आपण अतिशय कटिबद्ध आहोत वॅक्सिनेशनसाठी, हे मला या निमित्ताने सांगायचं आहे. त्यामुळे दोन्ही महत्त्वाच्या देशाच्या कंपनीजला आपण पत्र लिहिले की आम्हाला 12 कोटी वॅक्सिन्सचे डोसेस पाहिजेत, त्याचा शेड्यूल तुम्ही आम्हाला सांगा, त्या पद्धतीनं त्याचे रेट सांगा आणि आम्ही त्या पद्धतीनं खरेदी करूया. पण हे करत असताना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून ही अपेक्षासुद्धा रास्त आहे की ज्या काही 400, 600 असे किंवा 800 रुपये, म्हणजे कोवॅक्सिननी जवळजवळ 800 रुपये कोट केलेले आहेत. त्यामुळे मला वाटतं की त्याच्यामध्ये आता आपल्याला रेट जे आहेत ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने इंटरव्हीन करून जरा स्टेटच्या एक्सचेकरला म्हणजे खर्च करण्याला थोडा जर मदत झाली, कमी झाला तर त्यासाठी जरूर मदत करावी अशी अपेक्षा तर निश्चित प्रकारे डे 1 पासून आम्ही करतो आहोत. आणि त्यामुळे ती एक आशा आपण जरूर ठेवूया आणि त्या दृष्टिकोनातून वॅक्सिनेशनच्या प्राईस फिक्सिंगच्या संदर्भाने काही विषय व्हावा. दुसरं